नमस्कार मित्रांनो, मी अक्षय जहां ट्रॅव्हलर अक्षय यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आहे 26 जानेवारी आणि आम्ही सकाळी नील, ज्योत्स्ना, शुभम आणि उपेश आम्ही सगळे निघालो आहोत राईडला. 26 जानेची राईड आहे आणि आमच्या बाईक्स ऑल सेट आहे. ग्लव्ज हातातले आहेत, सगळ्यांनी ग्लव्ज घातलेले आहे, सगळे ऑल सेट आहोत. आम्ही कुठे चाललोय हे तुम्ही पुढे बघालच, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, एन्जॉय कराल. आजची राईड फन राईड असणार आहे. मोरया. चला तर मग राईडला सुरुवात करूया. नील कुठलं जॅकेट होतं? बाबूचं जॅकेट. किक मधला मैं दिल में आता हूँ, समझ में नहीं. सो पेट्रोल पंपवर फर्स्ट ब्रेक घेतला. अंदाजे 40-45 किलोमीटर काढून हा सुस्सू ब्रेक होता, सुस्सू ब्रेक. आणि इकडे ज्योत्स्नाने कांड केला. गाडी विनतोय. आम्ही कसारा घाट पूर्ण चढलो वर आणि आता आलोय आपण घाटन देवीच्या मंदिरात. हे ॲक्च्युअल मूळ मंदिर आहे. मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालेला देवाला मंदिर नाही, तर हे मूळ मंदिर आहे. किती किलोमीटर बाकी आहे? 54 किलोमीटर. त्याच्यामध्ये कुठेतरी एकदा थांबू, थोडंसं काहीतरी खाऊ किंवा चहा पिऊ आणि मग डायरेक्ट दर्शनाला जाता येईल. तर नील आता सांगून टाका आपण कुठे चाललोय. आपण चाललोय त्र्यंबकेश्वर. येस, एवढा जो सस्पेन्स क्रिएट केला तो त्याच्याकडे होता. त्र्यंबकेश्वरला चाललोय. 26 जानेवारी आहे, सुट्टी होतीच सगळ्यांना. तर म्हटलं की एक जवळपास कुठला तरी एक ज्योतिर्लिंग करूया आणि त्यानंतर अजून एक पुढे प्लॅन आहे, तो पण तुम्हाला कळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रिक्षामध्ये बसलोय, मिसळ खाऊन झाली आहे. हे कोंबड्यांचं पडलेलं खाणं बघतंय आणि हे भांडारे कोंबडा कोंबडी. भाव मिसळ कशी आहे? भुप्या बघ, भुप्या बघ. भुप्याने फक्त अंगठा दाखवला नाही. कार्ड बघून समजेल मिसळ कशी आहे. हाय कडक आहे मिसळ, कडक आहे. इगतपुरीचा टोल तुम्ही क्रॉस केलात की त्याच्या पुढेच आहे ही मिसळ. टॉप आहे, टॉप आहे. कांदे पोहे पण मस्त आहेत. नील काय करते? म्हणजे आता ती बघ काय बोलते, खोटं सांगतोय. म्हणजे तू काळजी नाही घेत. हे नील तू सांग. अत्याचार झाल्यावर का सांगतो तू? नील आहे ना, मला यश सारखा दिसतोय. तो वाला यश आहे, तो वाला. ते यश आणि ती नवरा बायको आली ना, त्याचा सेम. आणि ती पण तशीच करते. आपल्याला बरं राईड चालली आहे आणि थंडी किती वाजते ते बघा. हे बघा ज्योत्स्ना इकडे बघ, ही बॉक्सिंगला चालली ही आणि हा शुभम. दोघं भुप्या. आता आम्ही पोचलोय इगतपुरी टोल नाका, म्हणजे घोटीचा टोल नाक्याला पोचलोय आम्ही. आणि आता इथून अंदाजे 45 to 50 किलोमीटर, 40 किलोमीटर्स टू 45 किलोमीटर राहिले. तर आता 40 किलोमीटर तर आरामात तासाभरात काढू.
भावा लाईन लाईन कुठे आली आहे? लाईन आपण आलो आहे मला पण माहित नाही. 1.5 किलोमीटर फक्त चाललो आहे लाईन. हम जेव्हा खडे होते लाईन वही से सुरू होती. आता खरं सांग, टर्निंगला पोहोचू ना, तिथून पुढे अजून 1 किलोमीटर लांब लाईन आहे. ते सांग, तू इकडे कशी पोहोचलीस? मला माझी माणसं भेटत नव्हते. कुठे आणि आमचा हा यश दिसला. निलेश आहे. यश आहे. घेऊन जा. तुला काय बोलायचं आहे काय? आता सलमान खान. नहीं, वो त्र्यंबकेश्वर आता है, लाइन में नहीं. शुभम एक लुक तो बघ. भाई जॅकेट घाल यार, मजा नाही येत. भाई एवढी लांब मी शपथ एक्सपेक्ट नव्हता केलं की एवढी लांब नाही ना. त्याच्यामुळेच लेट झालंय. त्याच्यामुळेच लेट झालंय. आईला. त्याला बोललेलं 3 वाजता ये, 4:30 वाजता आले. 1.5 तास आधी पुढे असतो आम्ही. मी एकतर शूटला होतो, मी आलो रात्री 1:30 वाजता घरी. त्यात डायरेक्ट निघायला पाहिजे होतं. त्यात पण मी प्लॅन न कॅन्सल करता आलो तुमच्यासाठी. भाई आलो तुमच्यासाठी. आता त्याला काहीतरी बोल. पुलावाने कुठे शिवम काय सीन झाला सांग? मुंबई में नहीं, मैं त्र्यंबकेश्वर आता हूँ. चेन लगाने. सकाळी सकाळी निघालो ना, तिथे कोण नव्हतं मुंबईला, म्हणून आम्ही इथे आलो चाईला. कुठे 180 किलोमीटर लांब. बॅगची चेन 180 किलोमीटर आलाय. अरे नव्हता ना मुंबईमध्ये. मी त्याला माझी टँक बॅग दिली, त्याने मला माझ्या हातात दिली. बोलतो त्याची चैन पडली आहे. काय नाही, टेन्शन घेऊ नको घेऊ. थोड्या मिनिटात नाही असणार तू. थोड्या मिनिटात तू हसणार नाहीस. आता हसून घे. बोल तर खरं भुप्या. ते तर करावंच लागणार, परत यावंच लागणार. कशाला चाली हिला आता हिच्या आताच उदास, हिला आताच घरी जायचंय. तू आता फक्त टर्न मार ना. मला ह्यांच्यावर पण डाऊट आहे, ही लोक दर्शनमध्ये थांबणार. दर्शन करूनच जाणार. या टायमाला एकदाच करणार, परत नाही ना. 24 ज्योतिर्लिंग थोडी आहेत आमच्याकडे. 12च करणार मी. 13 ज्योतिर्लिंग आम्ही 24 मध्ये करणार. 24 महिन्यांमध्ये. फर्स्ट टाइम आम्ही आखणी करणार. कसं जायचं, कुठून जायचं, त्याच्यात पण सगळं जातो. सेकंड टाइम आम्ही दर्शनाला. बॉर्डर लेवलला चांगलं. फर्स्ट टाइम आम्ही रस्ते बघणार तसे. ही बघा, ही कुठे गेली बघा. आमच्यावर उभी राहणार होती, आणि उभी राहता गाडी शोधून बसायला गेली. मला बुप्या टाइम दाखव. बुप्या 20च मिनिटं झाले. 10:30 लाईन लावले. 20च मिनिट 20 मिनिटं तिची ते. हे बघा ना खरे. मुळे जागा नाही होत होते. शुभम प्रॅक्टिस करते बाबूला हे आता मंदिरात जायच्या पहिला चेहऱ्यावरती पेंटिंग होते. त्याच्यात नाही रे, आर्टिस्ट टचअप पापडी काढतायत. काय घेऊन आली बघा. बदाम शेक होता. बदाम आहे. बदाम आहे. बदाम आपण गार्निशिंग करूया. 4 तासानंतर आहे ना आम्ही इकडे पोहोचलोय. कुठे? अचिव्हमेंट आहे. हा गेट जस्ट एंट्री गेट जवळ. 4 तासाची तर फक्त बाहेरची लाईन होती. आता इथून अजून किती तास लागतील काय माहिती नाही. जिथे पार्किंग केली त्या काकी बोलल्या 3-4 तासात तुमचं इकडनं दर्शन होईल. 3-4 तास तर इथेच यायला लागले. आपण 10:30 वाजता लावलेला आहे. 10:30 वाजता. आता किती वाजले? 2:30. 4 तास, बरोबर 4 तास. हिची हालत बघा. आणि आता आपल्याला 180 किलोमीटर घरी जायचं आहे अजून. जायचं बघू. जायचं बघू बाई, जायचं बघू. आधी पहिलं खायचं.
पहिलं खायचं. ना गाडी चालवायची मला ते. बघितलं असं बोलतो जोश नाही बघ असं बोलतो दे असं बुक्का दे त्याला. सुन्ना आम्ही आता आतमधल्या लाईनीत आलोय. आता इकडे ही अशी गोल 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 फिरणारी लाईन आहे बघा आणि तिकडून मग ते चढायचंय वर आणि ते मेन मंदिरात जाणार आणि मग मेन मंदिरात परत तिकडे असंच झिगझॅग लाईन आहे. फक्त त्या शिडी चढण्यासाठी फक्त एक लाईन राहिलेली आहे आणि एवढ्या आपण लाईनी पूर्ण पार करून आलो. हे नील हा टेम्पोची शिडी चढायला किती तास झाले? सकाळी 10 वाजता 5 तास 3:30 झाले. 5 तास तुम्हाला कळतंय का 5 तास आम्ही लाईनीमध्ये उभे आहोत आणि ते पण फक्त 1 मिनिटाच्या दर्शनासाठी. 1 मिनिट पण नाही 1 मिनिट पण नाही 5 सेकंड बघ 5 सेकंडसाठी दर्शन करतो. ज्योत्स्ना पण फायनली कुठे जाणार? स्वर्गाच्या दरवाजा. स्वर्गाच्या शिडीत. तो एक माकड आलाय आता बाहेर. आता या शिडीत आपण जाणार आणि मग ही शिडी आपल्याला मुख्य मंदिरात घेऊन जाणार. नाही अजून टाइम आहे. हा नाही आम्ही जिंकलो. जिंकलो बाबा जिंकलो. फायनली काय आलो ना. फायनली टेम्पो मध्ये पोहोचलो आम्ही. कपडे चेंज करा. पचकाचा टेम्पो या फायनली पोहोचलो. हे बघा सेम टेम्पो सारखंच आहे बघा. सिविक सेन्स. आणि आपण एवढा लाईन मध्ये उभा होता तिथे पण 0 सिविक सेन्स. आणि आता आपण फायनली पोहोचलो त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मेन मंदिरात जिथे आपल्याला इकडे पाय धुवायचे असतील तर पाय धुवू शकतो आणि मग इकडे आता परत लाईन आहे. खूप कष्ट केल्यानंतर इकडे पोहोचलोय. 5 तास लाईनीत उभे आहोत आम्ही. तिथे ना आम्ही आता हातपाय धुतले आता आणि तिथून आता ही लाईन अशीच जाणार याच्या आत. पण इथे एक गोष्ट चांगली की ती सिटिंग आहे म्हणजे बसायला जागा दिलेली आहे बसू शकतो आपण. सो ते एक पल आहे. तर फायनली आपण आता मंदिराच्या आत पोचतोय म्हणजे मंदिराच्या आतल्या लाईनीला. अजून तरी पण 2-2.5 तास आहेत. मला तर वाटतं अजून 25 झिगझॅग आहे आपला. जास्त 25 पेक्षा जास्त. हा मग तेच तर बोललो 25 पेक्षा जास्त. या सगळ्या आता लाईनी आम्हाला करायच्या आहेत तसं झिगझॅग. ते आता सरकायला लागली परत. आपण पण सरकू. ही लाईन संपल्यावर अजून एक पुढचा गेट आहे. मग तिकडून असं 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 करत करत आपल्याला त्या साईडला जायचं. तिकडे मंदिर आहे. आता हा यावाला पट्ट्याचा म्हणजे यावाल्या पट्ट्याचा लास्टवाला रो आहे आणि त्यानंतर मग आपण इकडचे परत हे 4 की 5 आहेत जे पण आहेत. एक हे 5 आहेत वाटतं. तर हे 5 परत हे करायचे आहेत आणि मग दर्शन होणार. त्यावाल्या खाण्यातून आम्ही यावाल्या खाण्यात आलो. इकडे पण परत तेच आहे.
ही काय वाटलेलं झट पट आता आम्ही A1 ला पोचलो आणि आता इकडून आता मेन मंदिराकडे जायची मार्ग आहे हा ना, इकडे जायचं आहे. हे जे दिसतंय ना इथून मुख्य गाभारा आहे. आता आपण इकडून असं जाणार इकडे आणि इकडे तो मुख्य गाभारा आहे. आता मी मुख्य गाभाऱ्याकडे जायला सुरुवात केली म्हणजे इथे 2 लाईन झाल्या प्रवेशद्वार आणि इथून आपण आत जातो आता आणि खूप वेळ म्हणजे अंदाजे 45 हाफ एन आवर टू 45 मिनिट्स उगाच लाईन थांबवून ठेवली. सो त्यामुळे ना खूप लोक चिडली. आता हा पूर्ण जो वॉकवे हा पूर्ण पार करायचा आपल्याला. मुख्य मंदिर आणि इथून आपण आतमध्ये दर्शनाला जातो. आतमध्येचा फुटेज घेता आला तर दाखवी नाही. ब्लॉग मध्ये सगळे दिसेल. ना दर्शन झालं आणि खूप सुंदरपणे दर्शन झालं. आम्ही आता नील किती वाजलेत 8ला 5 मिनिटं. आता 8ला 5 मिनिटं म्हणजे ऑलमोस्ट आपण 10 तास लाईनीत उभं राहून आम्ही फायनली दर्शन घेतलं आणि एवढं सुंदरपणे दर्शन झालं. कसं ते सांगतो की आम्ही जेव्हा दर्शनाला गेलो त्याच्या अगोदर त्याच्यावर पूर्ण फुलांचा फुलं होती म्हणजे त्या पूर्ण पिंडीवर. आणि आम्ही जेव्हा दर्शनाला गेलो आता त्या आरतीची वेळ आहे. आता 8:15ची आरती आहे. सो त्यावेळेला आता ते क्लीन करायला घेतात पिंडीच्या आजूबाजूची सगळी फुलं वगैरे काढतात. तर आम्हाला जी ॲक्च्युअल पिंडी आहे शंकराची जी ती पिंडी आहे ती बघायला भेटली आणि त्याचं दर्शन घ्यायला भेटलं. तर खूप सुंदरपणे दर्शन झालं. म्हणजे अंदाजे आम्ही 5-1 मिनटं आत होतो तिथे म्हणजे त्या गाभाऱ्यात, मुख्य गाभाऱ्यात नाही पण बाहेरच्या गाभाऱ्यात सभामंडपात. आणि खूप सुंदरपणे दर्शन झालं, नामस्मरण करता आलं आणि एवढं भारी वाटलं ना म्हणजे वर्थ वाटलं की 10 तास आपण थांबलो आणि धक्काबुक्की नाही झाली काय नाही आणि खूप सुंदरपणे दर्शन झालं. मंदिराचं रिस्टोरेशनचं काम चाललं आहे. सो मी तर तुम्हाला सांगेन जर तुम्ही येणार असाल तर एकतर हॉलिडेज अवॉइड करा आणि मंडे अवॉइड करा. कारण की हॉलिडेज आणि मंडेला खूप जास्त गर्दी असते आणि फ्रायडेला पण. कारण तुम्हाला मग 10 तास वगैरे थांबावं लागेल. आणि पासची सोय आहे, मला नाही माहिती ते कसं वर्क करतं, तुम्ही येऊन ते चेक करू शकता. पण तुम्हाला यायचं असेल तर या 2 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आणि
आमचं दर्शन तर खूप सुंदरपणे झालं. आता बघू पुढे, सगळ्यांचं दर्शन तर छान झालंच, आम्ही प्रसाद पण घेतलेत आता. सो आता पुढचं कसं असेल ते बघू. आता आपला वर्कआउट करू, कारण की आत्ताच दर्शन झालंय. 10 तास आम्ही उभे होतो लाईनीत. सो आता थोडंसं खातो वगैरे, मला दिसेलच. हर हर. मी ना 5 पॅकेट लाडू घेतला आणि इथला जो तो काय कंदी पेढा असतो तो, म्हणजे मिल्क मावावाला जो पेढा आहे तो 1 पाकिट घेतला. इकडे मस्त ना लहान लहान छोटे मोठे मूर्त्या आहेत, दोरे आहेत. आता जेवायला बसलो आणि जेवायला आम्ही ही महाराष्ट्रीयन थाळी मागवली आणि ही वाली आहे पंजाबी थाळी. ही आहे रिकामी थाळी. ही रिकामी थाळी ही याची आहे आणि ही पण रिकामी थाळी आहे. सो या हॉटेलचं जेवण आहे ना, मी तुम्हाला रिव्ह्यू देईन, कारण की तुम्ही जर कधी आलात तर तुम्ही चेकआउट करू शकता. हॉटेलमध्ये जेवायला आलेलो आणि शिवम जेवण कसं होतं? व्हॅल्यू फॉर मनी. व्हॅल्यू फॉर मनी आहे, पण तुम्ही तुमच्या टेस्ट हा बघ सी बट ऑफ बेस्ट, बट क्वांटिटी वाईज तर हां. वेगवेगळे असते. जोसना काय म्हणते? व्हॅल्यू फॉर मनी फूड. व्हॅल्यू फॉर मनी आहे. मला पण तेच वाटलं ना की व्हॅल्यू फॉर मनी आहे. क्वांटिटी इनफ आहे. 150 रुपयामध्ये 4 चपाती, भात, 3 भाजी, डाळ आणि स्वीट आणि कढी वगैरे सगळं इन्क्लूड करून तर व्हॅल्यू फॉर मनी आहे. मला बेस्ट वाटलं. हां, तुम्ही जर एकदमच फूडी असाल आणि तुम्ही म्हणताय की हॉटेल टेस्ट आहे, तर नाही, हे भोजनालय आहे. म्हणजे हॉटेलच आहे बट इट इज अ भोजनालय टाईप. तर व्हॅल्यू फॉर मनी आहे, तुम्ही ते येऊन ट्राय करू शकता. गुरुदेव डायनिंग हॉल म्हणून आहे, मंदिराच्या एक्झॅक्ट समोरच्या साईडलाच आहे. तुम्ही येऊन ट्राय करू शकता. आमचं जेवण झालेलं आहे, परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. निघतोय आम्ही आता. भुप्याच्या गाडीवर भुप्या एकटाच आहे, नील आणि ज्योत्स्ना आहे, मी आणि शुभम आहे. आजचा व्हिडिओ इथे संपवतो. तुम्हाला हा आतापर्यंत बघताय म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे. आपण परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय, हर हर महादेव लिहायला विसरू नका. चला भेटूया का परत नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट.